नमस्कार. आज आपण कोल्ड कॉलर ब्लाऊज स्टिच करणार आहे. याची उंची आहे माझी 13.5 इंच प्लस 1 इंच मार्क करून 14.5 इंच मी घेतलेली आहे. इथे माझं शोल्डर फुल शोल्डर 15 आहे, तर मी 7.5 इंच घेते आणि मोंडाही 7.5 इंच घेते. चेस्ट आहे 9.5, कंबर आहे 7.25. अशा प्रकारे मी माप टाकून घेते. हे मी असं मार्क करून ठेवले. आता इथे मी मुंडा खोलीचा शेप देते. हा शेप आपल्याला 1.5 इंचावर द्यायचा असतो आणि हा शेप मी कंपल्सरी शेपरपट्टीनेच देत असते. इथून आपल्याला अर्धा इंच खाली डाऊन करायचं असतं, पण मी ते स्टिच करताना करणार आहे. मी आता डायरेक्ट कट करून घेते आणि हे माझं आता कटिंग झालेलं आहे. हे आपल्याला आता व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. मी ओपन साईडला हा पार्ट टाकते कटिंगसाठी. तुम्ही बंद बाजूलाही टाकू शकता. आणि आपल्याला थोडं इथं फॅब्रिक एक्स्ट्रा पाहिजे असतं, म्हणून मी थोडं इथं असं व्यवस्थित ॲडजस्ट करून टाकते आणि असं ॲज इट इज मार्क करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ज्या साईडला आपला गळा वगैरे असतो, ओपन साईड मी फ्रंट हुक करत आहे, त्या साईडला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, 1.5 इंच सॉरी. आणि पुढेच बघा मी फिटिंगच्या साईडला मी 1 इंच मुंड्यातून आणि कमरेतून 2 इंच असं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आणि ते मी आपण जेव्हा प्रिन्सेस कटचा भाग कट करत असतो तेव्हा ते 2 इंच आपण तिथं थोडासा शेप देत असतो, त्यामुळे ते 2 इंच घ्यावे लागतात. ते त्यात ॲडजस्ट होतात. आणि हे मी व्यवस्थित जे 1.5 इंच म्हटलं होतं मी, ते मी इथे वाढवलेलं आहे आणि स्ट्रेट लाईन मारत आहे. आता इथे आपल्याला हे मी थोडंसं माझी चुकीची साईड झाली आहे ॲक्च्युली. हे मी व्यवस्थित करून घेतले आता कपडा फॅब्रिक्स. आणि इथे मी मार्क टाकते. हे मी 2 इंच सांगितले होते, ते मी एक्स्ट्रा मार्क ॲड करून घेतलेलं आहे आणि ते मी अंदाजे असं मार्क केलं आहे. आणि खालून 1 इंच वाढवायचं आहे. आपण फ्रंट साईड बॅक साईडला 1 इंच वाढवलेलेच असतं, पण फ्रंट साईडला अजून 1 इंच आपण वाढवत असतो. आणि हे मी आता कट करून घेणार आहे. मी अजून प्रिन्सेस कटचं माप कसं काढतो आपण, प्रिन्सेस कट कसा देतो शेप, ते अजून टाकलेलं नाही आहे. हे मी इथे कट करून घेतलेलं आहे. हे पहा, बॅक साईड आणि फ्रंट साईड अशा प्रकारे कट झालेले आहे. मी 1 इंच स्पष्ट दिसते इथे मी कुठे किती सोडले. खालून 1 इंच दिसते सोडलेलं आणि मोंढ्यातून 1 इंच सोडलेलं दिसते. बाकी कमरेतून 2 इंच सोडलेलं दिसून येते. बघा, हे तुम्ही पाहू शकता. हे इथे फोकस लाईट मी रात्रीचा व्हिडिओ शूट केला आहे, त्यामुळे मला हा इथे फोकस थोडा कमी येतो आहे. इथे मी 1.5 इंच आत घेते मुंड्यापासून. इथून व्यवस्थित चेक करायचं आहे आपल्याला. 1.5 इंच आत घेऊन असं स्ट्रेट लाईन मारायची आहे आपल्याला. आणि इथे 1 इंचावर आपल्याला फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आता मी इथे 3.5 इंच टाकते. 3.25 इंच मी इथे अपेक्स पॉईंट मी अंदाजेच ठेवून स्ट्रेट लाईन मारते. अपेक्स पॉईंट हा 10 येऊ शकतो. इथे मला नेक लेंथ ठेवायची आहे. हे व्यवस्थित आपल्याला डाऊन करायचं आहे. अर्धा इंच आपण कटिंग करतो तेव्हा केलं नव्हतं, म्हणून ते आता मी डाऊन केलं आहे. आणि इथून असा शेप देऊन घेते. इथून 2 इंच एक्स्ट्रा घेतलेत आपण, जे समोर पुढं वाढवलेले असतात ते इथे आपले जातात. इथे असा स्ट्रेट लाईन देऊन हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे.
ते व्यवस्थित शेप दिलेला आहे मी इथे. आणि वरच्या साईडलाही शेप द्यायचा आहे. हा नवीन पॅटर्नमध्ये चाललेला ट्रेंडिंग ब्लाऊज आहे. खूप ट्रेंडमध्ये असल्यामुळे ही कस्टमरची डिमांड होती की त्यांना कॉलरमध्येच हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे. हा कॉटन फॅब्रिक आहे, याला अस्तर वगैरे नाही आहे. आणि हा फॅब्रिक मी 1 मीटर घेतलेला आहे. हे पहा, इथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. आतला भाग आपण जो घेतला होता 1.5 इंच आणि आत, त्याच टाईपमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पॅनल. आपल्याला हे इथून तुम्हाला जर ॲपल शेपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ते कट करू शकता. आणि हे साईडचं कंपल्सरी कट करायचं असतं, नाहीतर मग ती साईडमध्ये खाली येतं आपलं ते फॅब्रिक खालीवरी होत असतं, त्याच्यामुळे ते कंपल्सरी कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी बॅक साईड आधी रेडी करून घेणार आहे. इथे मी 2.5 इंच मार्क करते आणि गळारुंदीला 2.5 इंच आणि जे खोली आहे मी जास्त नाही तेवढं शेपसाठी ठेवते. अर्धा इंच किंवा 1.25 इंच असा शेप देऊ शकता तुम्ही. इथे ही मी पट्टी रेडी केलेली आहे. इथे टक्स टाकण्यासाठी 5 इंच तुम्हाला, आता हा कॉलरचा ब्लाऊज आहे त्यासाठी थोडी उंच असलेला टक्स टाकून घ्यायचा असतो आपल्याला. अदरवाईज आपण डीप गळ्यांसाठी छोटे टक्स टाकले तरी चालतात. हा बंद आहे त्यामुळे ते छोटे टक्स व्यवस्थित दिसून नाही येत, त्यामुळे मी हे दोन्ही थोडेसे लॉंगमध्ये टाकत आहे. व्यवस्थित स्टिच करून मी आता ही पट्टी अटॅच केली. एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घेतो. हे फोल्ड करून आपल्याला 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे. नंतर याला आपण हात शिलाई करत असतो. हे आपलं बॅक साईड रेडी आहे. आता आपण फ्रंट साईड रेडी करायची आहे. इथे मी गळा घेतला आहे 3.5 इंच, रुंदी घेतली 3 इंच. इथं मी त्याच मापाचं कॅनव्हास रेडी करून घेतलं आहे, कट करून घेतलं आहे. आणि याची हाईट तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही फक्त गळ्यापर्यंत, हे मला कॉलरचं शिवायचं आहे त्यामुळे मी थोडंसं मोठं घेतलं आहे. तुम्ही फुल लेंथही घेऊ शकता ब्लाऊजची. आता मी इथे थोडं शॉर्टमध्ये घेतलेलं आहे ते कॅनव्हास, आणि इथे मी असं व्यवस्थित ठेवून कॅनव्हास प्रेस करून घेतले. त्याच्यावर मी हे एक पट्टी घेतलेली आहे त्याच फॅब्रिकची, कारण मी हा कॉटनमध्ये स्टिच करते त्यामुळं याला अस्तर वगैरे नसणार आहे. इथे 2 इंच मार्क करून हे फॅब्रिक असं ठेवायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यावर 2 इंच परत मार्क करतोय. आतल्या बाजूचं आणि वरचं ते व्यवस्थित बघून घ्यायचं आणि स्टिच आपल्याला तिथून टाकायचे असतात. हे पहा, इथे आपल्याला 2 इंच मार्क केलेलं आहे, तिथे व्यवस्थित मार्क करायचं आहे आणि इथून आपल्याला स्टिच असे टाकून घ्यायचे आहेत. चला आता सरळ स्टिच टाकून घेऊया. आधी 2 इंचावर केले आणि तिथून स्ट्रेट खाली स्टिच करायचं आहे. थोडा कॅमेऱ्यात दाखवलं जात नाही आहे. हे पहा, मी वरतून स्टिच केलेलं आहे. हे बघा, मी इथून स्टिच केले असे आणि सरळ स्टिच खाली आणली ती. माझ्याकडं कपड्याचं थोडंसं फॅब्रिक कमी होता त्यामुळे मला थोडंसं शॉर्टमध्ये घेतलं आहे मी ते, पण ते मला लागतच नव्हतं त्यामुळे ते हरकत नव्हती. इथे मी हे डायरेक्ट असं जे आपण हे पहा, आपण जो पहिला शेप दिलेला होता फॅब्रिकला आणि कॅनव्हासला, तो शेप आपण हळूहळू चेक करत कटिंग करून घ्यायचं आहे. इथे खाच मारून आपल्याला हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही याला प्रेसही करू शकता. आणि हे जे आहे ते आपले कॅनव्हास आपला आत गेला आहे आणि दोन्ही साईडनं आपलं फॅब्रिक आले आणि याच प्रकारे स्टिच करायचं आहे. जर तुमचं अस्तरचं असेल तरीही तुम्हाला इथे मेन फॅब्रिकच यूज करायचं आहे या पॅनलसाठी.
आणि सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारेच तुम्हाला स्टिच करायचं आहे. इथे मी प्रिन्सेस कटचा पार्ट जोडून घेते. प्रिन्सेस कटचा पार्ट आधी चेक करून घ्यायचा आहे, कुठे लहान मोठा. हे पहा, माझे हे दोन्ही रेडी झालेले आहेत पॅनल. इथे मी आता खालची जी साईड असते आपल्या कमरेचा भाग, तिथं मी ही पट्टी जॉईंट करते, जशी आपण बॅक साईडला केली होती ते टॅश पॅटर्नमध्ये. दोन्ही पॅनल आपण इथे रेडी करणार आहे. हे असं फोल्ड करून आपले पॅनल आता रेडी झालेले आहेत. आता हे मी नेक जॉईंट करून घेतला आहे फ्रंट आणि बॅकचा. या प्रकारे इथे आपल्याला कॉलरसाठी माप बघायचं आहे. इथे मी 2 इंच जो स्टिच केला होता तिथे सोडायचं आहे. आता आपलं 1/2 इंच आपलं स्टिच करण्यात गेले, तर इथे 1.25 किंवा 1.5 इंच येऊ शकते. जेवढं तुमचं माप येईल तिथे तुम्ही मार्क करून बाकी साईडने तुम्हाला कॉलर अटॅच करायची असते. माझ्या इथं 1.25 येते, कारण 1/2 इंच आपलं स्टिचमध्ये गेलेलं आहे. आता बाकीचं आपल्याला कॉलरसाठी माप बघायचं आहे, किती इंच भरते आपलं ते. व्यवस्थित आपल्याला जास्त टाईट ओढायचं नाही आहे. जशाचं तसं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे माझे परफेक्ट 7.25 येते, तर तेवढंच घ्यायचं आहे, 1 पॉईंटही वाढवायचा नाही. हे माझं आता 7.25 आले, तर माझं याचं 14.5, तर माझं 14.5 हा पूर्ण राऊंड येणार आहे. त्याचा मी हाफ 7.25च घेणार आहे. इथे मी 7.25 इंच कॅनव्हासवर टाकते माप. आणि हे अंदाजे एक डमी लाईन मारून घ्यायची सरळ स्ट्रेटमध्ये. बघा, स्ट्रेटमध्ये एक लाईन मारून घ्यायची अंदाजे. आपण इथे आता कॉलरला 2 इंच मार्क करतोय. आणि या साईडला आपल्याला 4 किंवा 4.25 इंच घ्यायचं आहे. 4 इंचही चालते आणि 4.25 इंचही चालत असते. त्याचाच हाफ निम्मा आपल्याला जो समोर आपण मारलेला मार्किंग आहे, तो मार्क आपल्याला तो 4 इंचाचा मध्य काढूनच करायचे असते. आणि ह्याला थोडं शेपमध्ये कट करून घ्यायचे. हलक्या हाताने असा गोलाकार शेपमध्ये आलं पाहिजे, ते एकदम स्ट्रेट पण नाही आलं पाहिजे. हे मी कट करून घेतलेली आहे कॅनव्हास. याच प्रकारे मला मेन फॅब्रिक 2 फॅब्रिक घ्यायचेत. तुम्हाला ही याच पद्धतीनं 2 फॅब्रिक घ्या, कारण हा कॉलरचा भाग आहे. इथे अस्तर पलटी मारलं तर अस्तर दिसून येते, त्यासाठी इथं आपल्याला मेन फॅब्रिक पाहिजे असते. याच पद्धतीनं मी दोन्ही फॅब्रिक खाली ठेवलेत कॅनव्हासच्या. आणि आता हे स्टिच करायचे. यास सरळ जे लाईन आहे तिथून आपण स्टिच करणार आहे. इथे आपल्याला असं सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. या साईडला आपल्याला स्टिच करायचं नाही आहे. आणि हे दोन्ही साईडला आपल्याला असं दोन्ही साईडने असे खालीपर्यंत स्टिच करायचं आहे. हे माझं आता फॅब्रिक आणि कॅनव्हास स्टिच झालेला आहे. फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. हे जे टोक असतात ते व्यवस्थित आपल्याला वर दिसले पाहिजे. इथे मी 5.5 इंच फ्रंट साईडचे जे 2 पॅनल असतात आपले, तिथे मी 5.5 इंच दोन्ही सेम मार्क करते. इथे आपल्याला हुक आणि लूकपट्टी रेडी करायची आहे.
तर मला इथं लूकपट्टी रेडी करायची. हुकपट्टीला आपण ऑलरेडी स्टिच केलेलं असतं, ते फॅब्रिकने स्टिच केलेलं आहे. या प्रकारे मी एक पट्टी रेडी करून घेत आहे लूक करण्यासाठी. तेवढ्याच मापाची आपल्याला पट्टी करून घ्यायची आहे, 5.5 इंचाचीच. अशा प्रकारे ही पट्टी मी इथे रेडी केलेली आहे. ही मी जे 5.5 इंचावर मार्क केलेलं होतं तिथे मी अशी अटॅच करणार आहे. व्यवस्थित अटॅच करायची आहे. शक्यतो ही पट्टी मोठीच ठेवायची, जेणेकरून जर हुकामध्ये गॅप आला तर आपली स्किन त्याने झाकली गेली पाहिजे. आता हे मी दुसरा पॅनल इथे असा ठेवते. वरून चेक करायचं आहे. वरचं नेक आपलं खालची साईड थोडी खाली वर झाली तरी चालते, पण वरचा नेक ते एकदम परफेक्ट आला पाहिजे, कारण हा व्ही कॉलरमध्ये येणार आहे आपला नेक. हे तुम्ही व्यवस्थित स्टिच करायचं आहे. हे फक्त एक डमी स्टिच आहे, हे सध्या टाकायची आहे. नंतर हे स्टिच आपल्याला ओपन करून टाकायचे आहे. इथे कॉलर रेडी करण्यासाठी आपण ही स्टिच टाकलेली आहे. इथे 2 इंच आपण 1.25 इंचावर मार्क केलेलं होतं, ते थोडंसं सोडून द्यायचं आहे आणि 1.5 इंचावर आपण असं मार्क करणार आहे, कारण दोन्ही साईड आपल्या सेम पाहिजेत. इथे एक साईड 1.25 आहे आणि हे 1.5 आहे, तर आपल्याला सेम साईड घ्यायची आहे आणि ते मार्क करायचे. आपल्याला या पद्धतीनं फोल्ड करायचे कॉलरसाठी आणि इथे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. इथे पिनअप करून घ्यायचं आहे. आता आपण जे खाली स्टिच यासाठी दिलं होतं की इथे आपल्याला व्यवस्थित स्पेस मिळावा फोल्ड करण्यासाठी, शेपसाठी, त्यासाठी आपण ते स्टिच केलेलं होतं. व्यवस्थित इथे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे फोल्ड आणि इथे प्रेस करून घ्यायचं आहे. मी इथे पिनअप करून घेतले आधी.